देशाचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा जालना लोकसभा मतदारसंघातून देखील पराभव झालेला आहे। त्यांच्या जागेवर काँग्रेसचे कल्याणकाळी यांचा देखील विजय झालेला आहे। मात्र हा पॅट मनोज जरांगे पाटील की शेतकरी का अजून काही यासाठी आपल्या सोबत बोलण्यासाठी जालन्यातील काही मराठा बांधव आहे की सामाजिक कार्यकर्ते आहे, तर आपण मला सांगा कल्याणकाळी यांचा विजय झालेला आहे, हा फॅट मनोज जरांगे पाटील की शेतकरी? हा परफेक्ट फॅक्ट असा आहे की मराठा समाजाने भूमिका घेतलेली होती आणि या जालना जिल्ह्याचे सन्माननीय खासदार म्हटले होते की जरांगे पाटलाच्या तोंडातून तुतारीचा वास निघू लागला आहे, म्हणून तुतारीचा वास नसून हा मराठा समाजाने केलेला एक चंग होता आणि त्या चंगमधून या खासदारांना त्यांची जागा दाखवून देण्यात आली। मला सांगा अरे भाऊ, हा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा की पराभव झालेला आहे, हा फॅट म्हणजे कोणता फॅट पडलेला आहे? मराठा आरक्षण हा सर्वात मोठा फॅट झालेला आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सत्तेमध्ये बसताना मग तो कोणत्याही जातीचा असो तो आमच्या विचाराचा पाहिजे, मराठा आरक्षणाचा पाहिजे। मराठा आरक्षण मिळवण्यासाठी लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये जो आवाज उठवेल आणि मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अग्रेसर असेल अशाच उमेदवाराला आम्ही समर्थन करतो। मला सांगा भाई, जय भीम सेनेचा पाठिंबा विधानसभेला कोणणार आहे? ह्यावेळेस देखील तुम्ही वंचित बहुजनला पाठिंबा दिला होता, मात्र तुम्ही पाठिंबा देणार की स्वतंत्र विधानसभा लढणार महाराष्ट्रात? नाही, आम्ही जिल्ह्यापुरता जय भीम सेनेकडून निवडणूक लढणार आहेत आणि जालन्यामध्ये जो फॅट झाला रावसाहेब दानवेला पाडण्यामध्ये तो जयरंगे पाटील एक नंबर, दुसरा नंबर इथली गुत्तेदारी, जेवढा विकासाचा पैसा आणला तेवढा दानवेंनी भावानी आणि जवानी लाटला, त्याचा एक राग जनतेमध्ये होता। आणि दुसरा फॅक्ट बेरोजगारी, नोकरी हा सुद्धा भाजपवर राग होता, म्हणून मोठ्या प्रमाणात मराठवाड्यामध्ये भाजपला पाडण्यासाठी जनता सक्षम राहील। मला सांगा अशोक भाऊ, कशा पद्धतीने हा दानवेंचा पराभव झालेला आहे? हा दानवेंचा पराभव नाही, मुळात मराठा समाजाचा जो रोष होता तो रोष पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण मराठवाड्यात दिसला आपल्याला। एक महायुतीच्या टोटली म्हणजे संपूर्ण या उमेदवारांना मराठा समाजानं त्यांना त्यांची जागा दाखवून दिली। मनोज जरांगे पाटील फॅक्टर तसंच सकल मराठा समाज फॅक्टर आणि यांच्यासोबत असलेली दलित आणि मुस्लिम यांनी सुद्धा या मनोज जरांगे फॅक्टरला त्यांनी समर्थन देऊन या सत्ताधारी आणि या मस्तवाल महायुतीच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी पाडण्याचं काम केलं। असं एकाच उमेदवार नाही तर पूर्ण राज्यामधून मराठा समाजाने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली। मला सांगा डॉक्टर साहेब, ह्या टायमाला देखील मनोज जरांगे पाटलाचा फॅट पडलेला आहे, पण विधानसभेला पडेल का? साहेब, एकंदर आपण जर पूर्ण भारताची गोष्ट जर केली, महाराष्ट्राची नव्हे मराठवाड्याची नाही तर पूर्ण भारताचा जर आपण विचार केला तर आपण बघितलं की मागच्या दोन्ही वेळेसपेक्षा यावेळेस खूप सीट कमी आहे आणि पूर्ण बहुमत BJPला मिळालेलं नाही। याचाच अर्थ असा आहे की केवळ मराठाच नाराज नाही आहे, संपूर्ण भारतातील नागरिक नाराज आहे। ज्या ठिकाणी तुम्ही राम मंदिर बांधलं त्या ठिकाणी तुमचा उमेदवार निवडून आला नाही, म्हणजे तुम्ही राम मंदिराचा फॅक्टरसुद्धा तुम्हाला जमलेलं नाही। एकंदरच भारताची संपूर्ण जनता, आम्ही मराठाच म्हणून नव्हे तर एकंदर संपूर्ण भारताची जनता या हुकुमशाही अशा सरकारला तंग झालेली होती, त्रासलेली होती, म्हणून एकंदर संपूर्ण भारतवर्षातूनच त्यांना विरोध हा मतपेटीतून पूर्ण भारतीयांनी दाखवलेला आहे। विधानसभेला आता फॅट पडेल का पुन्हा जरांगे पाटलांचा? 100% पडेल, परंतु काय झालं, 30 वर्षापासून जो माणूस या जालना लोकसभेमध्ये जनतेला चकवा देत होता, यावेळेस जनतेने त्यांना चकवा दिला आणि यावेळेस हा बदल घडून आला। असाच बदल विधानसभेमध्ये 100% होईल। मला सांगा, जरांगे पाटलाचा फॅट हा लोकसभेला किंवा विधानसभेला पडेल का? हो, 100% पडणार, कारण की जरांगे पाटील हे सर्व धर्माला धरून चालणारे, जातीवाद कोणी निर्माण केला हा त्यांनी केला। जरांगे पाटील निष्ठावंत योद्धा आहे, गोरगरिबांचा लढा उभा केला, त्यांचं आंदोलनाला गोळीबार करण्यात आला, त्याचा बी रोष लोकांच्या हृदयामध्ये निर्माण झाला। गोळीबार करणं चांगलं नाही ना, कोणत्या आंदोलनामध्ये भारतामध्ये आजपर्यंत कोणी गोळीबार केलेला आहे आंदोलनामध्ये, तो रोष निर्माण झाला जनतेच्या भावनामध्ये। याचा फॅट जरांगे पाटीलचा महाराष्ट्रात। आणि एक नंबर म्हणजे शेतकऱ्यांचे सुद्धा मालाला भाव नाही, कशालाच भाव नाही, शेतकऱ्यांचे मुलं 1% घरी आज
ग्रामीण भागामध्ये आम्ही सर्व जाती धर्म एक आहे आणि जरांगे पाटील जे सांगतील ते आम्ही निश्चित करणार. मला सांगा, जरांगे पाटील विधानसभेला जे उमेदवार देईल ते उमेदवार तुम्ही कशा पद्धतीने निवडून आणणार? 100% निवडून येणार. महाराष्ट्रामध्ये आता जे सध्या बघितलेली परिस्थिती आहे, महाराष्ट्रामध्ये जे जरांगे फॅक्टर आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसून येईल आणि त्याच्यामुळेच आपण आताही जे राज्य शासन असेल त्याने गांभीर्यानं घ्यावं. नसता येणाऱ्या विधानसभेमध्ये आता त्यांची सगळी महायुती मिळून महाराष्ट्रामध्ये 188 काहीतरी आहे असं मला वाटतं. पण त्यांच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये 80 राहणार नाही जर त्यांनी आरक्षण जर दिलं नाही. बघू शकतात की रावसाहेब दानवे यांच्या प्रभावामागे मनोज जरांगे पाटलाचा फॅट आणि शेतकरी असे विविध मुद्द्यावरून रावसाहेब दानवे यांचा देखील दाणून पराभव झालेला आहे. जालन्याहून राहुल मोये, दिवंगत वार्तांसाठी जालना.